तर मित्रांनो नमस्कार. पूर्वी अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्व खवयांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आता आपण सांगली कोल्हापूर रोडवरती मानगाव पेट्रोल पंपाच्या समोर 4 पॉइंट रेस्टो या हॉटेलला आता आपण भेट देणार आहोत. मित्रांनो व्हेज तसं नॉनव्हेज दोन्ही पण डिशेस इथल्या खूपच फेमस आहेत. स्पेशली आज आपण इथल्या व्हेज डिशेस कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो इथलं शेवगा फ्राय आणि भेंडी फ्राय खूपच फेमस आहे. तसंच दिल्लीकडच्या बाजूला फेमस असणारं सोया चाप्स देखील इथं खूप छान पद्धतीने मिळतात. तर ते देखील बघणार आहोत. तर मित्रांनो यातल्या 2-3 रेसिपी आपण व्हेजच्या बघणार आहोत. तसंच इथला अँबियन्स देखील बघणार आहोत. खूप छान पद्धतीनं आता तुम्हाला दाखवतो. इथं खूपच छान पद्धतीनं अँबियन्स केलेला आहे. तसंच मित्रांनो इथलं जे बसण्याची व्यवस्था आहे ती खूपच प्रशस्त आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात जागा इथं. एखादा कार्यक्रम जर तुम्हाला घ्यायचा असेल तर खूपच छान बसण्याची व्यवस्था आहे. शिवाय इथं लॉन देखील आहे उजव्या बाजूला. तर मित्रांनो आता आपण 4 पॉइंट रेस्टॉरंटच्या ओनरशी बोलतोय आणि प्युअर व्हेज मध्ये तुम्हाला म्हणजे या एरियात कुठेच भेटणार नाही असे पदार्थ भेटून जातील. आपल्याला अफगाणी सोया चाप आहे, ओके बीटरूट टिक्की आहे, परत स्वीट कॉर्न टिक्की वगैरे आहे. स्टार्टर्स भरपूर स्टार्टर्स अवेलेबल आहेत. ओके त्याच्यामध्ये दादा आम्हाला कुठली रेसिपी दाखवतात? आता शेवगा फ्राय बघूया. शेवगा फ्राय बघूया. तर चला मित्रांनो शेवगा फ्राय बघूया. महाराष्ट्रामध्ये गाजलेली रेसिपी शेवगा फ्राय कशी केली जाते आता आपण बघणार आहोत. आता आपण किचन मध्ये एंट्री करतोय आणि तिथल्या किचनची व्यवस्था तुम्ही बघू शकताय. खूप छान पद्धतीनं सेटअप बसवलेला आहे आणि स्पेशली व्हेजच्या सगळ्या रेसिपी इथं केल्या जातात. तर मित्रांनो सुरुवातीला ही अशी हळद टाकून शेवगा उकडून घेतलेला आहे आणि हा जो समोर काळा मसाला बघताय तो हा काळा मसाला हा शेवगा फ्राय साठी वापरला जाईल. तर आता आपण शेवगा फ्रायची रेसिपी बघतोय. तर कांदा आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे. हे कैसा मसाला आहे भैया? तर हा शेवगा फ्रायचा काळा मसाला टाकला आता. त्यानंतर हे मीठ, चटणी आणि आता जिरा पावडर टाकले आणि हे थोडस तूप टाकलेलं आहे. तर मित्रांनो आता हे शेवग्याचे शेंगा टाकलेले आहेत. समोर बघू शकता तुम्ही शेवगा फ्रायची रेसिपी आपल्या समोर तयार होते आणि रेसिपी जवळपास मित्रांनो आता शेवगा फ्रायची तयार आहे. आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकली जाईल याच्यावरती. हो गया ना? आणि सगळ्यात शेवटी आता गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकलेली आहे. तर मित्रांनो आपल्या समोर आता ही शेवगा फ्रायची डिश तयार आहे. तर मित्रांनो आता आपण सोया चापची रेसिपी बघतोय. तर त्यासाठी कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो आणि हे सोया चाप समोर बघताय तुम्ही. मैरिनेशन करून ठेवले का भाई? मैरिनेशन करके रखा है क्या? ओके मैरिनेशन हो गया है. ओके ओके बनाओ अभी. तर ओके सगळ्यात पहिल्यांदा काजू पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर क्रीम घेतलेली आहे. तर मित्रांनो दिल्ली साईडला जी फेमस आहे सोया चाप. ओके हा कसला मसाला? दही. ओके अच्छा. तर मित्रांनो हा दह्यातच एक आता जो मसाला टाकला तो दह्यातच केलेला जातो आणि तो तयार करून ठेवला जातो. आणि हे सोया चाप जे आहेत ते आता मिक्स करून घेतलेले. ओके स्पेशली सोया चाप साठीच वापरला जातो. ओके तर मित्रांनो हे सगळे मसाले जे आहेत ते आता खूप छान पद्धतीने एकजीव करून घेतलेत आणि दिल्ली साईड त्याला फेमस असणारी ही सोया चापची रेसिपी आता आपण बघतोय. आणि हे मसाले आता ऍड होत आहेत. हे काय डाला भैया? येलो चिली पावडर टाकली आता. हे थोडस मीठ टाकलंय. एक थोडासा चाट मसाला टाकला आता. ओके ओके हा आहे तो सिक्रेट मसाला करून ठेवला इथं. ओके वा
आता हे सगळं मिक्स करून घेतलं जाईल. तर मित्रांनो खूप छान पद्धतीनं इथं हे चाप बनवले जातात आणि सोया चाप सांगली कोल्हापुरात फारशा ठिकाणी मिळत नाहीत, पण ह्या हॉटेलला मात्र तुम्हाला खूप छान पद्धतीनं सोया चाप बनवले जातात. आणि आता सिक मध्ये लावून हे आता हे तंदूरला आता लावले जातील. मैरिनेशन कैसे करते हो भैया? हम क्या करते हैं ना, अदरक लहसुन का पेस्ट और अच्छा। उसमें मिर्ची मिला के हाँ। अपना ऑयल डाल के उसका पेस्ट बनाते हैं। ओके तो पेस्ट पर जब हम लेके आते हैं तो फ्राई करके मैरिनेशन करके उसको रख देते हैं। ओके, ये तो बहुत जल्दी हो गया मैरिनेशन वगैरह मुझे। हाँ, अभी ये क्या करना है? अभी ये तंदूर के अंदर डाल। ओके, तो मित्रांनो अभी आता इसको 5 मिनट तंदूर के अंदर डालेंगे, ओके उसके बाद वो रेडी हो जाएगा। फिर आपको दिखाते हैं आगे। ओके, तर मित्रांनो 5 मिनिटांसाठी हे आता तंदूर मध्ये ठेवलंय आणि झाल्यानंतर आता आपण बघूयात, बरोबर? तर मित्रांनो जवळजवळ 5 मिनिटं झाली आहेत. भैया रेडी हो गया होगा ना? वा वा वा. तर मित्रांनो हे जे सोया चाप जे आहेत ते आपल्या समोर आता तयार आहेत. हा वा, तर मित्रांनो सोया चाप आपल्या समोर बघतोय आपण आणि ओके थोडे असे छोटे पीसेस केले जातील आणि त्याचं प्लेटिंग केलं जाईल. मित्रांनो ज्यांना कोणाला दिल्लीकडचे फेमस सोया चाप खायचे असतील त्यांनी आवर्जून त्या हॉटेलला भेट द्या. पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय आणि व्हिडिओच्या सुरुवातीला देखील सांगितलेला आहे पत्ता. ये जो हमने मसाला बनाया था चाप का ना, हाँ। वो बचा करके रखा था। अच्छा तो बाद में मिक्स होगा। अच्छा, तो अभी वही मसाला डाला पहले हाँ। और बाकी अपना ये डाला है क्रीम। आता गार्निशिंग चालू आहे. ये धनिया है, थोडस कोथिंबीर टाकले. ये है अपना वो चीज क्रीम। ओके हाँ, ये अपना क्रीम है। उसमें थोड़ा सा इसमें बटर डालेंगे, थोड़ा सा बटर डाल दिया इसमें। वाह, ठीक। मित्रांनो जबरदस्त सुगंध येतोय आणि खूप छान पद्धतीने हे सोया चाप आपल्या समोर आता तयार आहेत. बाकी थोड़ा सा अपना ये जो मसाला हमने बनाया था जो चाप का, ऊपर से थोड़ा सा इसको डाल। ओके, ये हो गया अपना चाप रेडी। मित्रांनो गार्निशिंग आता केलं जाईल. और ये इसके साथ में चटनी हो गई, ओके, ये क्या पुदीने का चटनी? पुदीने की चटनी। ओके, तर मित्रांनो पुदिन्याची चटणी आहे आणि और ये अपना त्याच्याबरोबर सैलेड आ सोया गया। चाप. हे काय? ये सैलेड है ओके अपना, ऑनियन कांदा हुआ रहता है ना। ओके, तर मित्रांनो सॅलड देखील इथं दिलेलं आहे. तर सगळ्या शेवटी मित्रांनो आता ही कोथिंबीर सोया चापवरती टाकलेली आहे. तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता सुरुवातीला ही पुदिन्याची चटणी दिली, हे सोया चाप आपण रेसिपी बघितली आणि हे कांद्याचं सॅलड इथं तयार करून ठेवलेलं आहे. मित्रांनो फुल रिच क्रीमी अशी ही सोया चापची रेसिपी आपल्या समोर आता तयार आहे. तर मित्रांनो आता आपण फूड रिव्ह्यू घेऊयात. दादा गाव कुठलं तुमचं आणि आज काय ट्राय केलं तुम्ही सांगा जरा. नांदणी गावचे आम्ही आहे. आज बर. आम्ही खास शेवगा फ्राय खाण्यासाठी इथं आलो. शेवगा फ्राय खाण्यासाठी आलो. खूपच सुंदर शेवगा फ्राय होता, अगदी चांगली टेस्ट होती. आम्ही ऐकून होतो हा. आणि ते आज आम्ही टेस्ट केलं. खूपच सुंदर जेवण बनवलं. तुम्ही नांदणीचे म्हणजे नांदणीकरांना किंवा कोल्हापूरकरांना तुम्ही काय सांगाल हॉटेलबद्दल? चांगलं आहे. रोडवरती आहे, इथं चांगली स्वच्छता आहे आणि जेवण ही टेस्टी आहे. एकदा येऊन नक्की टेस्ट करावं त्यांनी. थँक्यू. आम्ही बोला. नांदणीहून आलोय. आता जेवणाची टेस्ट वगैरे आमच्या मित्रांनी सांगितलेलीच आहे. ते काय एकदा येऊन अनुभवून घ्या. इथं जेवणाचा एकदम चांगली क्वालिटी झालेली आहे. पण या रील बरोबर एकच सांगतो, नांदणीची माधुरी हत्ती परत मिळायला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. हॅलो, नमस्कार. आपल्या हॉटेलमध्ये सर्व प्रकारचे मॉकटेल्स पण भेटून जातील आपल्याला. ओके, मॉकटेल्स मध्ये दादा काय काय मिळतं इथं? आता तिकडे. सध्या आपल्याकडे वर्जिन मोजितो, फ्लोरिडो वगैरे असे आहेत. ओके, तर मित्रांनो आता हे पिंक पॅन्थर मॉकटेल आपल्या समोर आता तयार आहे. हॉटेलचा अँबियन्स तुम्ही बघितलात, रेसिपीज बघितल्यात आणि हे मॉकटेल वगैरे पण खूप छान पद्धतीने मिळतात. गार्निशिंग साठी स्ट्रॉबेरी फ्लेवर वरून टाकला जातो. ओके,
तर मित्रांनो आपल्यासमोर आता मगाशी जी रेसिपी आपण बघितली सोया चापची, तर ती आता आपल्या प्लेटला लावली जाते. तर मित्रांनो एकूणच अँबियन्स मला खूप छान वाटला हॉटेलचा. तसंच खूप प्रोफेशनल शेफ आहेत आणि खूप छान पद्धतीनं अगदी छान पद्धतीनं पदार्थ वापरून सगळे प्रोफेशनल पद्धतीनं हे सगळे पदार्थ बनवले जातात. आणि एक एक पदार्थ आता आपण सगळा टेस्ट करणार आहोत. ही त्याच्यासोबत पुदिन्याची चटणी देखील दिली आहे. थोडीशी पुदिन्याची चटणी आपण आता घेतोय. असं मग म्हणालो मित्रांनो की दिल्ली साईडला मिळणारा सोया चाप इथं खूपच फेमस आहे. आणि आता आपण टेस्ट करून बघूयात. रेसिपी आत्ताच आपण बघितली. थोडासा कांदा आणि हा सोया चाप घेतलेला आहे आणि पुदिन्याच्या चटणीमध्ये डिप करून आपण टेस्ट करणार. अतिशय जबरदस्त मित्रांनो रेसिपी आपण बघितली. तर खूप छान पद्धतीने सगळे पदार्थ वापरून ही रेसिपी बनवली आणि खूपच चटपटीत आणि स्पेशली तंदूरमधून काढल्यामुळं एक स्मोकी फ्लेवर या सगळ्या डिशला येतोय. आणि पुदिन्याची चटणी जी आहे ती सुद्धा अतिशय फ्रेश आहे. ज्यांना कोणाला मित्रांनो सोया चाप खायचं असेल त्यांनी अवश्य इथं हॉटेलला भेट द्या. आणि खात्रीने सांगतो की खूप छान पद्धतीनं ही रेसिपी तुम्हाला बनवलेली मिळेल इथं आणि टेस्ट देखील एकदम ग्रेट मिळेल. वा, ओनियन सॅलड जे दिले ते आता आपण टेस्ट करून बघूयात. ओनियन सॅलडला मसाला लावून गार्निशिंग करून ठेवलं होतं. वा, तिखट चटपटीत असं सॅलड ते सुद्धा ग्रेट आहे मित्रांनो. ती आली आहे. बस 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 बस. तर ह्या हॉटेलची मित्रांनो भेंडी फ्राय जी आहे ती सुद्धा खूपच फेमस डिश आहे. आणि आपण आता ही भेंडी फ्राय टेस्ट करून बघूया. तर अतिशय क्रिस्पी आणि क्रंची अशी ही झालेली आहे. हे हातानं डायरेक्ट हातानच घेतो. तर काटा चमच्यानं उड्या मारायला लागले खूप. तर ही क्रिस्पी क्रंची अशी भेंडी फ्राय आपण आता टेस्ट करून बघूया. तुमचा भेंडीला जास्त चिकटपणा याला नाहीये. खूप छान पद्धतीने प्रिपरेशन केलेलं आहे आणि असे चटपटीत मसाले टाकून खूप शालो फ्राय केलेलं आहे. अतिशय क्रंची कुरकुरीत आणि खूप चटपटीत अशी ही भेंडी जर खायची असेल तर इथं हॉटेलला मित्रांनो नक्की एकदा भेट द्या. सगळेच पदार्थ खूप छान पद्धतीने बनवले आहेत. पनीर लवाबदार आहे माहिती चालू आहे ना मित्रांनो. आपल्या समोर आता जी रेसिपी आपण बघितली पनीर लवाबदारची ती आता आपल्या समोर तयार आहे मित्रांनो. ही आता रोटी दिलेली आहे आणि पनीर लवाबदार डिश आता आपण टेस्ट करून बघणार आहोत. की तर पनीर लवाबदारची डिश आता आपण टेस्ट करणार आहोत. अतिशय क्रीमी आणि थोडस तिखट असं हे पनीर लवाबदार झालेलं आहे. पनीर लवाबदार करताना आपण मगाशी बघितली रेसिपी मित्रांनो किती छान पद्धतीने त्यांनी प्रिपरेशन करून अतिशय ठीक अशा ग्रेव्हीमध्ये हे सगळे पदार्थ बनवले. स्पेशली हे जे पनीर आहे त्या डिशमध्ये ते खूपच फ्रेश आहे आणि क्रीमी आहे. पनीर लवर्स जे असतील त्यांना नक्कीच इथं स्वर्ग आहे. तर नक्की त्यांनी यावं आणि इथले पदार्थ टेस्ट करावे. वा, तर आपल्या समोर मित्रांनो आता ही काळ्या मसाल्यामध्ये केलेली शेवगा फ्राय आहे. आता यासाठी मित्रांनो समोर बघू शकता ह्या काळा मसाला मध्ये ही शेवग्याची शेंग जी आहे ती फ्राय केलेली आहे. आणि सुरुवातीला जसं तुम्हाला दाखवलं तसं हळदीमध्ये ही शेंग जी आहे ती फ्राय करून ठेवली होती. आणि आता
आपण शेवगा मसाला ट्राय करून बघूया. काळा मसाला मित्रांनो जो आहे तो अतिशय चटपटीत आणि थोडा स्मोकी फ्लेवर आहे त्याला. आणि खूप छान पद्धतीनं ही शेवगा फ्राय रेसिपी, अखंड महाराष्ट्रामध्ये गाजलेली शेवगा फ्राय रेसिपी खूपच छान पद्धतीने बनवली. जर अशा काही चटपटीत डिशेस खायचे असतील तर इकडं नक्की विजिट करा. म्हणजे कोण कोल्हापूर सांगलीला कायम भेट देत असत त्यांनी कुठला पेट्रोल पंप रे? सांगली कोल्हापूर रोडला जे नेहमी असतील त्यांनी मानगाव पेट्रोल पंपाच्या समोरच या हॉटेलला भेट द्या आणि हे सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. वा, श्रावण सर्दी लागला मित्रांनो. खूपच छान पद्धतीनं एक हॉटेल आपल्याला आज बघायला मिळालं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हे सगळे पदार्थ बनवले जातात. आणि खवय्ये जे असतील ते नक्कीच इथे येतील आणि सगळे पदार्थ टेस्ट करतील. आणि वेगळे काही पदार्थ ट्राय करायचे असेल तर दिल्लीकडचा जो सोया चाप आहे तो देखील खूप ग्रेट आहे. एकदा नक्की ट्राय करा. आता तोपर्यंत मी हे शेवगा फ्राय संपवतोय. तोपर्यंत सबस्क्राईब करा पटकन. तर मित्रांनो असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा झालाय ते कळवायला विसरू नका. भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.